औदुंबर येथे सर्पमित्राला झाला नागदंश, तरीही नागाला दिले जीवनदान। पलूस तालुक्यातील औदुंबर येथे एका सर्पमित्राला डाव्या हाताच्या बोटाला नागदंश झाल्याची घटना घडली। पलूस तालुक्यातील अंकलखोप औदुंबर येथील सर्पमित्र राहुल शिवाजी सूर्यवंशी ही गेले 20 ते 25 वर्षापासून कोणाच्या घरी अथवा सार्वजनिक ठिकाणी विषारी अथवा बिनविषारी साप आढळून आल्यास सदर साप पकडून त्यास कोणतीही इजा न करता नैसर्गिक अधिवासात सोडून त्यास जीवनदान देतात। शुक्रवारी दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी अंकलखोप औदुंबर येथील सर्पमित्र राहुल शिवाजी सूर्यवंशी वय 33 यांना घराशेजारी एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी साप असल्याचे समजले। साप बघून तेथील लोक घाबरले होते। राहुल सूर्यवंशी यांनी या ठिकाणी जाऊन पाहिला असता तर सुमारे 5.5 फूट लांबीचा नाग त्यांना विटामध्ये दिसून आला। यावेळी राहुल यांनी अत्यंत शितापीने आपला अनुभव वापरून त्या नागाला पकडले, परंतु पकडल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी बरणीमध्ये बंद करत असताना अचानक त्या नागाने राहुल सूर्यवंशी यांच्या डाव्या हाताच्या बोटाला दंश केला। परंतु नागदंश झाल्यानंतर राहुल सूर्यवंशी हे स्वतः भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी हजर झाले। त्यानंतर भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोहर कांबळे यांनी त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलं। रुग्णवाहिका चालक सूरज कांबळे यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून डॉक्टर मनोहर कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांना तात्काळ सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। तेथे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू झाले। स्वतःला नागाने दंश करून देखील राहुल सूर्यवंशी यांनी नागाला कोणत्याही पद्धतीची इजा होऊ दिली नाही। त्यांनी सांगली येथील सर्पमित्रांशी संपर्क साधून सदर नागाला त्यांच्या करवी नैसर्गिक अधिवासात सोडून दिले। सध्या राहुल सूर्यवंशी यांची प्रकृती स्थिर आहे।